नेपाळ हा पर्यटक प्रेमी देश आहे. धार्मिक पर्यटन किंवा हिमालयामध्ये ट्रेकिंगसाठी अनेकांची पावलं नेपाळकडे वळतात. त्यामुळे बुधवारच्या महापुरामध्ये नेपाळी नागरिकांप्रमाणे शेकडो पर्यटक देखील अडकून पडलेत. सरकारी आकडेवारीनुसार 31 देशांमधले 540 नागरिक अद्याप बेपत्ता आहेत. यामध्ये महाराष्ट्रातल्याही काही पर्यटकांचा समावेश आहे. त्यांचे कुटुंबीय वाटेकडे डोळे लावून बसलेले आहेत. काय नाही, तू व्यवस्थित घरी ये. फक्त तू व्यवस्थित घरी ये. आम्ही तुझी वाट बघतोय खूप. कल्याणच्या अभिषेक घोणेची बहीण सिद्धी डोळ्यात प्राण आणून त्याची वाट बघते. तिला आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधायची आणि भाऊ घरी आलेला नाही. काळा तलाव परिसरात राहणारा अभिषेक मानसरोवरच्या यात्रेला गेलाय. नेपाळमध्ये आलेल्या पुरानंतर त्याचा संपर्क होत नसल्यामुळे कुटुंबाची घालमेल वाढली. सिद्धीच्या डोळ्यातलं पाणी थांबत नाहीये. तो व्यवस्थित असावा. आणि तो मी आली घरी त्यासाठी त्याला राखी बांधायला, पण तो दिसला नाही. माझ्या मनाला खूप असं झालं. मला असं वाटतं की तो आता येईल, दरवाजा उघडून येईल, रस्त्यावरतून कुठं दिसेल, काय होईल, पण तो दिसतच नाही. तो मंगळवारी रात्री आपल्या आईशी अभिषेकचं बोलणं झालं होतं. मंगळवारी बोलला की आम्ही गेलो आणि तिकडे दरड कोसळली होती. माझी गाडी पुढे गेली होती म्हणतो. मग आम्ही वाचलो त्याच्यातून. मग मी तो हॉटेलला आला. मग नंतर तो हॉटेलला आला. मग त्यांनी नाश्ता, ते फोटो पाठवले मला, नाश्ता केला, ते जेवण दाखवलं सगळं. शासनाला पण आमची विनंती आहे आणि परमेश्वराकडे पण आम्ही प्रार्थना करतो की तो जिथे असेल तिथे तो सुखरूप असावा आणि तो सुखरूप घरी यावा, हीच आमची परमेश्वराची प्रार्थना करतो. कल्याण पश्चिमेला राहणारे संजय पाटील आणि त्यांच्या पत्नी नलिनी या देखील नेपाळमध्ये पर्यटनासाठी गेल्या आहेत. त्यांचा संपर्क होत नसल्यामुळे त्यांचे शेजारी चिंतेत आहेत. दाराला लागून असलेलं दार, रोजचा संवाद, हे सवयीचं झालेल्या शेजाऱ्यांच्या डोळ्यात पाणी आहे. एकूण 60 पर्यटक मुंबईतल्या डॉक्टर मिलिंद चितळे यांच्या टूर कंपनी सोबत नेपाळला गेलेत. त्यांचा संपर्क होत नसल्यामुळे सगळ्यांचेच कुटुंबीय चिंतेत आहेत. डॉक्टर मिलिंद चितळे आणि त्यांची पत्नी आहेत, ते ट्रॅकिंगसाठी गेलेले मानसरोवर हरवल्याचे धक्कादायक या ठिकाणी घटना घडली आहे. सध्या आपण आहे अंधेरी पूर्वेत. या ठिकाणी त्यांचं जे निवासस्थान आहे त्या निवासस्थान बाहेर आपण पाहिलं तर देवेश्वर कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये डॉक्टर मिलिंद चितळे मागील काही वर्षापासून विंग 404 मध्ये राहत होते. खरं तर 24 तारखेला याच इमारतीमध्ये राहणारे, दुसऱ्या विंगमध्ये राहणारे पाठक फॅमिली, जे पती पत्नी त्या डॉक्टरांसोबत आहेत, ते गेले होते. डॉक्टर चितळे यांच्या रुग्णांनाही त्यांच्या परतण्याची प्रतीक्षा आहे. खूप आम्हाला धक्का बसला. आपलं देव, आम्ही देवाची प्रार्थना करता सुट्टीप्रमाणे येऊ नये इकडे डॉक्टर, एवढं. नवी मुंबईत राहणारे यशस भांड हे देखील डॉक्टर चितळेंसोबत मानसरोवर यात्रेला गेलेत. त्यांच्या कुटुंबियांनाही यशस सुखरूप येण्याची प्रतीक्षा आहे. अहिल्यानगरच्या एन्जॉय टूर्स सोबत गेलेले अहिल्यानगर नाशिकचे 45 पर्यटक नेपाळच्या चितवनमध्ये अडकून पडलेत. रस्ते बंद असल्यामुळे त्यांना परतीचा प्रवास करता येत नसला तरी ते हॉटेलमध्ये सुरक्षित असल्याची माहिती आहे. मात्र प्रशासनाकडून अद्याप संपर्क झाला नसल्यानं आणि दुसऱ्या पुराच्या इशाऱ्यामुळे त्यांचं कुटुंबीय चिंतेत आहे. आणि आजची न्यूज आहे का 72 तासात खूप मोठा म्हणजे धोका सांगितलेला आहे. आमच्या पुढे खूप मोठा हा प्रश्न आहे. आता काय करायचं? आमची आता UPI ID सर्व बंद झालेले आहे आणि हॉटेलचे स्टे सुद्धा वाढू राहिले, पैसे सुद्धा संपलेले आहे आणि रेट सुद्धा चौपट रेट वाढलेले आहे. काय करावं काही समजेना. हीच अवस्था नाशिकहून नेपाळमध्ये गेलेल्या विद्यार्थ्यांचीही झाली आहे. 3 दिवसापासून काठमांडूमध्ये हे विद्यार्थी अडकून पडले असून त्यांच्या जवळचे पैसेही संपत आलेत. राज्य आणि केंद्र सरकारनं लवकरात लवकर मदत पोहोचवावी आणि सुखरूप सुटका करावी असं आवाहन या विद्यार्थ्यांनी केलंय. नाशिकच्या पंचवटी परिसरातले 40 पर्यटक नेपाळ तिबेट सीमेवर अडकून पडलेत. इंडो नेपाळ टूर्स अँड ट्रॅव्हल्ससह ते मानसरोवर यात्रेसाठी गेले होते. हे सर्वजण नेपाळ तिबेट सीमेवर असून त्यांना सुखरूप आणण्यासाठी राज्य सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. नागपूरच्या राजेश अवचट यांच्यासह मानसरोवर यात्रेसाठी गेलेले पर्यटक सुखरूप असल्याची बातमी आली आहे. महापूर आला त्यावेळी अवचट तिथून जवळपास असण्याच्या शक्यतेमुळे कुटुंबियांची चिंता वाढली होती. हे सर्व यात्रेकरू 30 ऑगस्ट पर्यंत नागपुरात परतण्याची शक्यता आहे. त्यांचा प्रवास एकदम सुखरूप झाला. नागपूरवरून मानसरोवरपर्यंतचा त्यात काहीही अडथळे आले नाही.
परतीला पण ते खूप सेफ आहे. हा जो हादसा झाला याच्या नंतर पण ते सेफ आहेत. काहीही त्यांना त्याचा धक्का लागलेला नाही आहे. त्यांचा आता प्रवास सुरू आहे भारतामध्ये परत येण्याचा. तो पण सुखरूपच होतोय असं माझं आज सकाळी त्यांच्याशी बोलणं झालं. नागपूरचे एकूण 106 पर्यटक परतीच्या वाटेवर असून ते काठमांडूवरून बिहारच्या दानापूर मार्गे येत आहेत. गुरुवारी संध्याकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत फोनवर संभाषण झाल्यानंतर नेपाळचे खासदार संदीप राणा यांनी त्यांना जनकपूरपर्यंत स्थानिक मिनी बस करून दिल्या. असं असलं तरी सगळेच काही या 106 जणांइतके भाग्यवान ठरलेले नाहीत. अनेक पर्यटक अद्याप नेपाळ आणि तिबेटमध्ये अडकून पडलेत, तर काही जणांचा संपर्कच होत नसल्यामुळे त्यांचे कुटुंबीय प्रचंड चिंतेत आणि तणावात आहेत. आपल्या आप्तस्वकीयांची ख्याली खुशाली लवकर समजावी अशी प्रार्थना ते करतायत. ब्युरो रिपोर्ट, ABP माझा.